Good morning everyone. Welcome back to our channel. वेलकम टू प्रणील्स ब्लॉग. आणि आज आहे दिवस दुसरा आमच्या गावामध्ये आणि आज आहे सप्त्याचा काला शेवटचा दिवस. सो आता आम्ही मस्तपैकी रेडी झालोय. नंतर मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवेनच. आणि आता चाललोय मंदिरामध्ये आता काय चाललंय? आता कीर्तन चालू आहे काल्याचं. त्याच्यानंतर काल होईल, मग जेवण, काल्याची खीर भेटेल. त्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते. हो, यांना खूपच आवडते. मी एकदाच आले होते त्याच्यामुळे मला आता एवढी टेस्ट लक्षात नाही आहे. मे बी आज डेव्हलप करून आज मी सांगेन तुम्हाला की कशी नक्की हाईप रिअल आहे की नाही ते. आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि आता आजचा दिवस कसा जातोय ते तुम्हाला दाखवतो. सगळी कीर्तनाला लेट लतीफ लोक. काय फायदा आहे का? सून पण लेट, मुली पण गावच्या असून फायदा नाही. कोणी परत बोलायला नको ना. आमच्या मुली लवकर गेल्या आणि आमच्या सुना मागे राहिल्या. बरोबर. अजून मागे आहे. त्यांना चान्स नाही द्यायचा असं ठरवलंय सुनांना बोलायचा. म्हणजे आम्ही जाऊ सांगणार तुमच्या मुली पण लेट आल्या नाही. चला भेटूया. पटकन जातो. आम्ही मंदिरात पोचलो. मंदिरात पोचण्यासाठी तसा लेटच झाला होता. कीर्तन संपत आले होते. इथे काल्याची हंडी फोडण्याचा सोहळा सुरू झाला होता. आता तुम्ही पण आमच्यासोबत या सोहळ्याचा आनंद घ्या. आणि आता वेळ होती ती काल्याच्या प्रसादाची. दह्यात मिक्स केलेले हे कुरमुरे अतिशय टेस्टी लागतात. इतके सुंदर होते म्हणून सांगू. आणि हा प्रसाद ग्रहण करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे बरं का. प्रत्येकजण या प्रसादातला घास एकमेकांना अगदी प्रेमाने भरवतात. प्रसादाची चवसुद्धा डबल आणि प्रेमसुद्धा डबल. मग आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात देवीचे सुंदर असे दर्शन घेतले. या गावच्या मंदिरांमध्ये मूर्त्या अगदी साध्या पद्धतीने पण किती छान सजवलेल्या असतात ना. अगदी प्रसन्न वातावरणात. छान असे दर्शन झाल्यावर मंदिराला एक फेरी मारून पुढे आम्ही विचार केला आता दर्शन घेऊन काल्याचा प्रसाद घेऊनच घरी जाऊ. मग काय, मंदिरातच गार वातावरणात बसून छान अशा गप्पा रंगवल्या. पहिली पंगत उठली आणि दुसऱ्याच पंक्तीला आम्ही जाऊन बसलो. इथे लहान मुलंसुद्धा किती निष्ठेने आणि प्रेमाने सेवा करत होती हे पाहून मनाला खूप बरं वाटलं. हा आहे काल्याचा मेनू. प्रसादाची लापशी, भात, मिक्स व्हेज, शेवग्याचं कालवण आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट थंडगार छास. या यम्मी मेजवानीवर आम्ही लगेचच ताव मारला. कसं झालं? मस्त एकदम. कसं होता जेवण ताई? छान एकदम भारी होता. मी 2 तुम्हाला द्यायच्यात रिव्ह्यू. कसं झालं जेवण? फर्स्ट क्लास, 1 नंबर. मजा आली. द्या तुम्ही पण रिव्ह्यूज द्या. कसं होतं जेवण? मस्त 1 नंबर. काय आवडलं? मला खीर. खूपच ऊन आहे गावामध्ये. खूप गरमी आहे. मस्तपैकी पेटपूजा झाली आहे. कशी होती खीर? कशी होती खीर? छान होती. खूप सुंदर होती. येस, वर्थ द हाईप. काय माहिती, गावच्या याच्यामध्ये टेस्टच वेगळी असते. आपण पण बनवतो पण तशी नाही होत जशी. सगळं प्युअर वाला माहिती ना, दूध एंड ऑल. दॅट इज ट्रू. आता किती वाजले? आता वाजले 1 वाजलेत. आणि झालंय, सगळ्यांची पेटपूजा झाली आहे. मला वाटतं आता शेवटची पंगत पडत असेल. छोटे क्लिप्स मी घेतले आहेत, ते सगळे तुम्हाला दिसतीलच किंवा दिसले असतीलच आम्ही बोलण्याच्या आधी. आणि आता नेक्स्ट थिंग आम्ही विचार करतो 1-2 रील्स शूट करायचा. आधी या माणसाला शिकवावं लागेल, त्याच्यानंतर रील एडिट होईल. मग हे लोकेशन तेच आम्ही रीलसाठी बघत होतो. ही आमच्या गावची शाळा आहे, आमच्या हफजेंची शाळा आहे. हफजे तू या शाळेत गेला? नाही, मी तिकडे रेटराच्या हायस्कूलमध्ये, प्रायमरी स्कूल माझं ठाण्याला झालं आहे. ओके.
ही शाळा आहे गावची, पहिली ते छोटीशीच आहे चौथी. पण खूप सुंदर आहे. शाळा मराठी माझी शाळा मराठी ग. खूप सुंदर शाळा आहे. अरे वो मेरा भांजा आहे. हा, आणि आम्ही आता इथे विचार करतोय रील्स बनवायचा. Reels. तर दिसतीलच तुम्हाला जर इथे रील्स शूट केला तर. आणि आणखीन पुढे काय होतं ते बघू मग. विल इन्फॉर्म. येस. चलो बाय. हा आमचा क्यूटचा भाचा, त्याला सुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं. सो बघा त्याची रिॲक्शन. हाय. तुझं नाव काय? कोण आहे? ही तुझी कोण आहे? मामी आणि व्हिडिओ काढतो तो कोण आहे? मामा तुला मामा आवडते की मामी? मामी मामा त्यानंतर आमच्या टेरेसवरून दिसणारा सुंदर असा सनसेट एन्जॉय करायला आम्ही वरती गेलो. एक रीलसुद्धा शूट केली, जी तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलीच असेल. आणि मग काय, आयुष्यावर बोलू काही असं म्हणत दोघांनी थोडासा वेळ एकमेकांसोबत ह्या सुंदर अशा सनसेटसोबत एन्जॉय केला. छान अशी गार हवासुद्धा सुटली होती बरं का. तुम्हाला काय वाटलं संपलं? इकडे या. नाही संपलं. एवढं नाक त्याच्यात घालून काय बोललात तुम्ही त्यांना? काय मेरा करणार? नाक खूपेस रहा है. तर आजचा दिवस मला वाटतं आपण इथेच एंड करू शकतो, हो, कारण की एवढंच होतं आज. सकाळी फक्त काल्याचं कीर्तन कीर्तन, ऐकलं, खूप खूप छान छान खाल्लं, चहा पिलं, गप्पा मारल्या सगळ्यांसोबत, खूप सारी खीर थोडेसे पण घेऊन आलो. थोडेसे रील्स पण बनवले. आणि आता आमच्या मागे तुम्ही बघू शकता छान Sunset असा मस्त. सनसेट झालाय. तिथे बसून आम्ही थोड्याशा गप्पा पण मारल्या. बिन चहा पिता. आणि आता मला वाटतं आपण दिवसाचा एंड आणि ह्या व्लॉगचा पण एंड करू शकतो. कालच्या व्लॉगचं आम्ही असं काहीतरी आउट्रो वगैरे शूट केलं नव्हतं, बिकॉज आम्ही रेडीच नव्हतो Readyच की काय कधी एंड होणार आहे. कारण आम्ही असं नवीन नवीन ब्लॉगर झालो ना, हा. तर कधी काय शूट करावं काय समजत थोडी नाही आयडिया. थोडंसं. तर मग पण आजच्या व्लॉगची आम्ही चांगला आउट्रो करणार आहोत. सो थँक्यू बोले. थँक्यू you सो मच much. फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अस. आणि आम्हाला असं बघत वाटतंय राहा, थोडं थोडं की एंटरटेन करत राहू आम्ही. आणि नवऱ्या लोकांना कट करायची खूप सवय असते. हो मी बोलत होती की मला असं वाटतंय, आम्हाला असं वाटतंय हो. रादर, की तुम्हाला हा व्लॉग खूप आवडेल. आवडेल, नक्की आवडेल. आमच्या गावचं पारायण सप्ताह वगैरे कसा असतो ते हा, तुम्हाला इथला दाखवण्याचा प्रयत्न environment. केला आम्ही. थोडं थोडं. ऑब्व्हियसली पूर्ण एक आठवड्याभराचं होतं हे, हा, पण आम्ही पण हा कॉर्पोरेट मजदूर 2 दिवसासाठी 2 आलेलो. दिवसासाठी आलो. ते आणि? पण सुट्टी होती गुड फ्रायडेची वगैरे, पण चला आपण मॅच केली ती सुट्टी एखाद दिवस एक्स्ट्रा काढून आलो. तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. काही इम्प्रूव्हमेंट्स हव्यात तर हा. सांगा नक्कीच. आणि आय थिंक दॅट्स इट. That's it for the Bye. day. Bye.